राजकारण, त्यातही महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की गुगली तर येणारच. पण शरद पवारांनी नुकतीच सांगितलेली एक गोष्ट ऐकून सगळ्यांना हसू आवरत नाही. विधानसभा निवडणुकीआधी 2 गॅरंटीवाले त्यांच्या दिल्लीच्या घरी गेले आणि म्हणाले, साहेब, आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातल्या 288 पैकी 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो. पवारांनी आपली नेहमीच्या शांत स्वभावात त्यांच्याकडे फार लक्ष दिले नाही. पण मनातल्या मनात त्यांना नक्कीच वाटलं असेल, अरे वा, निवडणुकीआधीच गॅरंटी, निव्वळ फालतू, पण ऐकायला भारी आहे. पवारांनी लगेच आपलं बजेट आणि प्लॅन सुरू ठेवला आणि त्या 2 गॅरंटीवाल्यांना थेट राहुल गांधीकडे पाठवलं. जा, त्यांना पण भेटून या, असे म्हणत पवारांनी चेंडू राहुल गांधी यांच्या कोर्टात टाकला. राहुल गांधी आणि पवारांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा ते हसले असतील. त्यांना वाटलं, कारण गॅरंटीवाल्यांना भेटल्यावर दोघांचीही एकमेकाने ठरवलं, अरे छे, हा तर आपला रस्ता नाही, आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो आपण स्वीकारू. थोडक्यात पवारांनी एकाच वेळी 2 गोष्टी केल्या. एक तर गॅरंटी आणि डीलवाल्यापासून लांब राहून निवडणूक आयोगावर विश्वास ठेवल्याचं दाखवलं. दुसरं, राहुल गांधीसोबत मिळून जनता हीच सर्वात मोठी हे पुन्हा एकदा सिद्ध केलं. यावरून एकच प्रश्न पडतो की गॅरंटीवाले नेमके कोण होते आणि त्यांची गॅरंटी कितपत खरी होती. आता हा तुम्हीच विचार करा.